नमस्कार मित्रांनो, शेती इन्फॉर्मेशन चॅनलमध्ये तुमची हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, खूप दिवस झाला आपण व्हिडिओ बनवला नव्हता. आपल्याकडे कसं मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला शेतीबद्दलची काय माहिती आहे ती प्रोव्हाइड करतो. जसं की शेतीमध्ये आता समजा शेती कोणत्या भागात किती एकरचे रेट काय आहेत, काय चालू आहे, किती भाव आहे, काय आहे, याबद्दल आम्ही आमच्या ह्या चॅनलमध्ये तुम्हाला माहिती सांगत असतो. मित्रांनो, जसं की आजची ही शेती नांदेड जिल्ह्याची आहे. तुम्ही फोटो बघू शकता शेतीचा. काळ्या मातीची शेती होती आणि कडेनं पूर्ण डेव्हलप झालेली शेती होती. 15 एकरची शेती आहे ती. आणि ह्या शेतीची प्राईस काय आहे, कसं आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला निश्चितपणे सांगणार होते. मित्रांनो, खूप दिवस झाला मी व्हिडिओ बनवला नाही, कारण मला टाईमच भेटला नाही, त्यामुळे व्हिडिओ बनवला नाही. आज मी परत व्हिडिओ बनवायला टाईम थोडासा काढून तुमच्यासाठी शेतीची माहिती देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, ही जी जमीन आहे, आजकाल लोक शेतीचा भाव म्हटलं तर लोक काय पण बोलायला लागलेत. तर 1 एकरची शेती जर 1 कोटी 2 कोटी असं काय पण रेट सांगायला लागलेत. ज्या शेतीवर रस्ता बी अवेलेबल नाही, डोंगरी रस्ता टच नाही, पाण्याची बी सोय नाही, लाईट कनेक्शन नाही, अशा शेतीचा जर रेट विचारला तुम्ही, ते बी लोक बोलत आहेत 3 कोटी 4 कोटी, काय ते 40 लाख एकर, 50 लाख एकर, अशा प्रकारे जे तोंडाला येईन ते काही पण भाव सांगते. मित्रांनो, मान्य आहे मित्रांनो, शेतीची प्राईस जास्त झालेली आहे, जास्त किंमत आहे, एक्सेप्ट आहे, पण त्या लोकेशन वाईज शेतीची किंमत ठरवा ना तुम्ही. तर समजा तुमची पुण्या साईडला जमीन असेल, गावामध्ये असेल, गावाजवळ असेल, 5-10 किलोमीटर अंतरावरती आणि डांबरी रोड टच असेल, अशा शेतीचे भाव जरा जास्त असले तर चालेल. पण अशा शेतीचे भाव, आता हे नांदेडची शेती आहे बघा, त्या शेतीची रेट तुम्हाला सांगते काय झालं आहे शेतीमध्ये. ही शेती 15 एकरची होती. आता ही शेती गावापासून कितीतरी नांदेडपासून म्हणलं तर 50 किलोमीटर अंतरावरती ही शेती. आणि वाडी वस्ती म्हणलं तर ह्या शेतीच्या जवळपास वाडी वस्ती पण नाही. 4-5 किलोमीटर अंतरावर वाडी वस्ती. ते पण वाडी वस्ती म्हणलं तर छोटे 5-10 घरं असतील, जास्त बी नसतील, उभे छोटे घरं 5-10 असतील, त्यालाच लोक आजकाल वाडी वस्ती म्हणायला लागलेत. आणि ह्या मालकांनी प्राईस सांगितली प्रति एकर 40 लाख रुपये. आता काय बोलावं समजतच नाही. जाण्यात लाईटीची सोय नाही शेतामध्ये, फक्त कोरडभाऊ शेती, काळी माती आणि डेव्हलप झालेली. जायला रस्ता डांबरी रस्ता नको, कच्चा रस्ता. गाडी जायची म्हणलं चिखलामध्ये तर फसली तर निघायची टाईम निघणार नाही, 4-5 लोक ढकलायला लागतील, असा रस्ता तिथे. आणि मालक बोलतो 40 लाख रुपये प्रति एकरने ही शेती विकली पाहिजे. आता मला कमाल वाटली मित्रांनो, काही लोकेशनवर ठराविक असतात की तिथे शेतीची प्राईस जास्त असते. तुमची शेती कशी बी कोण्याही साईडला असेल, त्याचा रेट 40-50 लाख रुपये कसा असू शकतो, हे लोकांना समजलं पाहिजे. आणि ह्या लोकांनी शेतीचे भाव वाढवून ठेवलेले आहेत. कसे वाढवून ठेवलेले आहेत म्हणायला सगळे म्हणतात हो 4 कोटी 5 कोटी, पण तुमच्या जवळ 4 कोटी 5 कोटीचा शेती घेणारा व्यक्ती तुम्ही पाहिला का? फक्त हसकाराचा फुसकारा. 4 कोटीला एकर, 5 कोटीला एकर, बँकेत कोटीवर पैसे ठेवले तर त्याला टॅक्स लागतात. 4 आणि 5 कोटी लोक म्हणजे हे बिल्डर लोक घेणार, अशा शेत्या बिल्डर लोकच घेणार. गरीब माणसं अशा शेती घेऊ शकत नाही. तर माझा सांगण्याचा उद्देश हा आहे मित्रांनो, कोणाच्या म्हणण्यावरती तुम्ही शेतीचे रेट ऐकून त्याच भावात शेती झाली असे घेऊ नका. जेव्हा तुम्ही शेती घेताल तेव्हा त्याच्या आजूबाजूचा परिसर चेक करा. या आजूबाजूला त्या शेतीपासून काय आहे, डांबरी रस्ता आहे का, लाईटचे पोल अवेलेबल आहेत का, रस्ता अवेलेबल आहे का, रस्ता गाव वस्तीवाडी कितीही दूर आहे, लाईट आहे का नाही, का सोलर पॅनल यूज करावा लागणार आहे,
मातीमध्ये जागामध्ये पाणी आहे का नाही, पाणी जर बोरवेल पाडायची असेल तर बोरवेल तिथे लागू शकते का नाही, या गोष्टी भरपूर काही शेतीमधल्या गोष्टी असतात ज्या आपण निग्लेक्ट करतो. तशा निग्लेक्ट करून नाही चालत मित्रांनो. कारण जेव्हा आपण 1 करोडाची 2 करोडाची शेती घेतो, आपण काय बघतो, गावाच्या आसपास रस्ता, माती बघणं पण गरजेचं आहे. खास म्हणलं तर मेन माती, काळी माती, सुपीक माती, दगड धोंडा नसलेली माती, अशा मातीमध्ये पीक अति उत्तम प्रकारे पिकल्या जातं. आणि अशा मातीची शेती विक्राईस कमीच येते, कारण लोक आजकाल शेती विकत नाहीत मित्रांनो. कारण आजकाल लोकांना शेती कोणी विकायचं म्हणलं तर नाही, त्यांनाही माहिती आहे आता जर चांगली शेती विकली तर त्याच रेटमध्ये शेती भेटणं मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे मला सांगायचा उद्देश हेच आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण शेती घेतो त्यावेळेस आपण लोकेशन वाईज शेतीची प्राईज असते. जर गावापासून दूर असेल तर त्या शेतीची प्राईज जास्त असते. आता ही शेती गावापासून फार दूर आहे, आडबाजूला आहे, बाजूला डोंगर साईड आहे, आणि तरी पण तो मालकाची अपेक्षा होती 40 लाख रुपये प्रति एकरनं. म्हणायला त्याला सोपं वाटलं हो, पण जेव्हा लोक बघायला येतात, शेती बघतात, त्याचा आजूबाजूचा परिसर बघतात, तेव्हा ते लोक त्या प्राईजमध्ये घ्यायला तयार नाही होत. कारण तेवढ्या 40 लाख रुपये प्रति एकरनं कोण घेणार आहे शेती. अशा शेतीची प्राईज आपण जास्तीत जास्त किती ठरू शकतात मित्रांनो, 15 लाख रुपये 20 लाख रुपये प्रति एकरनं, असे खूप, ह्या रेट खूप झाला. कारण आउटसाईडच्या शेतीमध्ये समजा ही शेती घेतली तरी पण इथे पहिली गोष्ट गाव वस्ती नसल्यामुळे इथं काम करायला, धान्य लावलं, काम करायला लोक भेटणार नाही. लांब शेती असल्यामुळे कामाला लोक लांब यायला बघत नाही. जर समजा तुम्ही त्यांना गाडीमध्ये बसून आणायला चिखला पाण्याच्या दिवसामध्ये तुमची गाडी तर शेतात आली पाहिजे. जर गाडी शेतात येत नसेल तर लोक तुम्ही कामाला कुठून आणणार आहेत. दुसरी गोष्ट पाण्याचा सोर्स, जमीन काळी आहे, सर्व आहे, पण तिथं पाणीच लागत नाही. मग अशा जमिनीला तुम्ही काय करणार आहोत मित्रांनो, अशा जमिनीचं काय करणार आहोत. नुसती काळी असून ती चालत नाही ना, पाण्याचा बी सोर्स असला पाहिजे, ही बी गोष्ट. तिसरी गोष्ट, सोलार पॅनल लावणार. जर ते सोलार पॅनल कोणी फोडलं केलं त्याची बी आपण किती पैसे खर्च करणार. मेन म्हटलं तर शेतीमध्ये लाईटचे पोल अवेलेबल असणं ही खूप महत्त्वाची गरज आहे. लाईट जर अवेलेबल असेल तर तुमच्या शेतामध्ये कोणतंही बोरवेल पाडायला सोपं जाऊ शकते. तर बोरवेल पाडली तर जमिनीला पाणी देऊ शकता, आणि पाणी असलं तर सगळं पीक धान्य येऊ शकतो. माझा म्हणण्याचा उद्देश हे आहे मित्रांनो, की तुम्ही शेती घेताना कोणत्याही जमिनीचा कोट्यावर भाव म्हणला तर ते भाव तुम्ही देऊ नका. त्या जमिनीची प्राईज खरंच केवढी आहे का ती पहा. आजकाल लोक जमीन शेती म्हणले की किती प्राईज बोलले की किती प्राईजने घ्यायला तयार होतात, पण तसं करू नका मित्रांनो. खूप ठिकाणी अशी फसवणूक पण झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, वर्ग 2च्या प्रॉपर्टीला वर्ग 1 बनवून विकतात. ते तात्पुरतं वर्ग 1 असतो, पण जेव्हा त्याचा सर्वे काढला जातो तेव्हा ती वर्ग 1ची शेती नसते, ती वर्ग 2चीच असते. पण हे खोटे कामं करून काही लोक असतात जे गायरान पकडून सनी त्याला वर्ग 2ची शेती करतात, आणि काय पैसे खाऊ घालून कागदपत्र चेंज करता, आणि नंतर वर्ग 2ची करून ती शेती वर्ग 1ची करून शेती विक्रीस लगेच काढता, आणि त्याचा पैसा करून घ्यायचं बघता. तर मित्रांनो, हा पण एक फ्रॉड धंदाच आहे. तर हे असा फ्रॉड धंद्यामध्ये तुम्ही फसू नये. आणि शेतीची रेट काय चालेल आता सध्या नांदेडमध्ये बघा, तुम्हाला मी सांगते, जर गाव वस्तीचं शेती असेल तर तिचा रेट लई 30-40 लाखात चालू आहे नांदेडमधला रेट. आणि जर गावापासून दूर असेल तर 10-15 लाख प्रति लाख रुपये एकरने रेट चालू आहे मित्रांनो. त्याचा एवढा रेट नाही आहे. पण हे ब्रोकर लोकांमध्ये काय करताय, मालकाने ही किंमत 40 लाख रुपये सांगितली अशी मला वाटत नाही, पण ब्रोकर लोक बोलतात की प्रति एकरचे 40 लाख रुपये आले पाहिजेत. म्हणजे मालकाने सांगितले असतील 20-25 लाख रुपये, पण वरचे जे पैसे काढताय ते ब्रोकर लोक काढताय, आणि ते काढून त्याच्यामुळे जमिनीचे काय होत आहे, भाव खूप वाढत आहे. त्याच्यामुळे जमिनीचे भाव खूप वाढत आहे. तर हे असे जे मध्यस्थी ब्रोकर लोक असतात त्यांच्यासोबत तुम्ही कधी शेतीची डील करू नका. कारण ते लोक तुमच्याकडून बी पैसे काढतात, त्यांच्याकडून बी पैसे काढतात, आणि जे शेतीची व्हॅल्यू आहे, किंमत आहे, ती किंमत दुप्पट करून ठेवतात.
त्यामुळे अशा लोकांशी दूरवास केलेला बरा. जर शेती विकत घ्यायची असेल तर डायरेक्टली तुम्ही मालकाकडून शेती विकत घ्या मित्रांनो. अशा फ्रॉड लोकांपासून फसू नका आणि दूरच राहिलेलं बरं. ही माहिती मी आज तुम्हाला सांगणार होती मित्रांनो. अशा भरपूर केसेस आमच्याकडे येतात की फ्रॉड लोकांच्या केसेस असतात की ऐकतं भाव खूप सांगतोय आणि नंतर ब्रोकर लोक असतात. अशा केसेस आढळतात मित्रांनो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आणि आमची माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि लाईक करा. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर मी 10च्या 20 लाईकच्या पुढून जर लाईक आलं तर मी समजेन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर 20 लाईक मला येणार नाहीत. मी समजून जाईन की तुम्हाला ही माहिती आवडली नसेल. तर मी अपेक्षा करते तुमच्यापासून 20 लाईकची. पण बघू आता किती लाईक येत आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला शेतीबद्दल आम्ही व्हिडिओ घेऊन येतो इन्फॉर्मेशन आवडत नसेल तर आम्ही व्हिडिओ पण नाही बनवणार. कारण ही माहिती आम्ही तुमच्यासाठी बनवतो मित्रांनो. जर तुम्ही आम्हाला सपोर्ट वगैरे नाही केला तर मी तुमच्याशी माहिती जे शेअर करते, जर आवडलं तर सपोर्ट करा, नाही आवडलं तर काय हरकत नाही मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत